मंडळी, आंब्यांचा सीझन चालू आहे. या सीझनमध्ये आपण आंबे तर खातच असतो, पण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवत असतो. त्यामुळेच आज आपण या आंब्यांपासून मस्त असं मँगो आईस्क्रीम बनवलेलं आहे. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला नाही. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी हाताखाली असलेल्या साहित्यामध्ये तयार होते. त्याचसोबत आपण या व्हिडिओमध्ये पुण्याची फेमस असलेली मँगो मस्तानीसुद्धा बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की बघत राहा. खूप छान व्हिडिओ आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायला अजिबात विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. तुम्ही हवं तर जाड तळाची पसरट असलेली कढई घेतलीत तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये 2 कप गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे. इथं गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अर्धा कप साखर घालायची, पाव कप मिल्क पावडर घालायची. त्यानंतर इथे 2 टीस्पून आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे. इथे मी मँगो फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली. तुम्ही हवं तर कस्टर्ड पावडरऐवजी कॉर्नफ्लोअर वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे असंच आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या संपूर्णपणे मोडून घ्यायच्या. बघू शकता अगदी मिनिटभरातच मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या मोडल्या गेल्या. त्यानंतर आता हे पॅन मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि सतत ढवळत साईडला लागलेली साई मोडत हे आपल्याला 7 ते 8 मिनिट उकळून घ्यायचं आहे. गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरच्या गुठळ्या मोडल्या जात नाहीत, त्यामुळे आपण इथे थंड दुधाचा वापर केलेला आहे. साईडला लागलेली साई याची खरवडून घ्यायची. आपण हे दूध 7 ते 8 मिनिट छान असं उकळून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, छान अशी दाटसर झालेली आहे. आणखी हे जसं थंड होईल तसं आणखी थोडंसं घट्ट होणार आहे. इथे दूध आपल्याला जास्त आटवून घेण्याची गरज नाही. साधारणतः 7-8 मिनिट उकळून घ्यायचं. या कन्सिस्टन्सीचं आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचं. दूध थंड होतंय तोपर्यंत मँगो आईस्क्रीम बनवतोय. त्यासाठी अर्थातच आपल्याला आंबे लागणार आहेत. इथे मी साधारणतः 500 ग्रॅम वजनाचे आंबे घेतलेले आहेत. आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा. कोणताही प्रकारचा आंबा वापरलात तरीसुद्धा चालेल. हे आंबे गोड असल्यामुळे इथे अर्धाच कप साखर वापरली होती. जर आंबे तुमच्या गोडीला कमी असतील तर आणखी 1-2 चमचा जास्त साखर वापरली तरीसुद्धा चालेल. आंबा आता चांगला कट करून घ्यायचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. स्लाईसच्या जाहिरातीमध्ये किंवा माझ्याच्या जाहिरातीमध्ये कसा आंबा दिसतो तसा हा आंबा दिसत आहे. आता याच पद्धतीने मी दुसराही आंबा कट करून घेतला आणि मिक्सरचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये हा कट केलेला आंबा काढून घेतला. आंबा सुरुवातीला मिक्सरमधून व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला मगाशी बनवलेलं कस्टर्ड दुधाचं जे मिश्रण आहे ते घालायचं. लक्षात ठेवा, आंब्यामध्ये हे मिश्रण घालण्या अगोदर संपूर्णपणे थंड झालेलं असावं. रूम टेम्परेचरलाच थंड करायचं. अगदी 15-20 मिनिटांमध्ये थंड होऊन जातं. त्यानंतर आता यामध्ये पाव कप अमूलची जी फ्रेश क्रीम येते ती घातलेली आहे. या फ्रेश क्रीमच्या ऐवजी तुम्ही 4 ते 5 चमचे घरच्या दुधावरची साय असते ती साय घातली तरीसुद्धा चालेल. या फ्रेश क्रीममुळे किंवा घरच्या दुधावरच्या साईमुळे सुद्धा या मँगो आईस्क्रीमला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. त्यामुळे नक्की घाला. आता हे आपल्याला मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं आहे. मी हे सगळं मिश्रण मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलं. बघू शकता किती छान रिच आणि क्रीमी हे आत्ताच दिसत आहे. आता हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी आपण एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत. कोणताही एखादा प्लास्टिकचा डब्बा वापरला तरीसुद्धा चालेल. व्यवस्थित असं टॅप करायचं आणि या डब्याचं झाकण लावून साधारणतः 2 ते 3 तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 ते 2.5 तासांसाठी हा आईस्क्रीमचा डब्बा मी फ्रीझरमध्ये सेट व्हायला ठेवलेला होता. त्यानंतर आता हे जे आईस्क्रीम आहे ते पुन्हा एकदा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि अगदी 10 ते 15 सेकंदांसाठी हे फिरवून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा फिरवू नका, कारण आपण हे आईस्क्रीम चांगलं सेट करून घेतलेलं होतं. ही स्टेप केल्यामुळे आईस्क्रीम तयार होताना छान असं सेट होतं आणि त्यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत. मिक्सरमधून अगदी 10-15 सेकंदांसाठी फिरवून घेतलं. याचं टेक्स्चर बघा, आणखी क्रीमी झालेलं आहे. आता हे पुन्हा सेट होण्यासाठी त्याच डब्यामध्ये काढून घेऊयात. हा डब्बा आणखी एकदा थोडासा टॅप करून घ्यायचा. त्यानंतर आता यावरती काही ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे. हे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आवडत असतील तर नक्की घाला. इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत.
त्यानंतर थोडे आंब्याचे सुद्धा तुकडे घातलेले आहेत, कारण आईस्क्रीम खाताना हे दाताखाली चावताना खूप छान लागतं. आवडत असतील तर पिस्तासुद्धा घाला. माझ्याकडचे पिस्ता संपलेले होते त्यामुळे मी घातले नाहीत. पुन्हा थोडेसे ड्रायफ्रूट घातले. काय सुंदर हे आईस्क्रीम दिसत आहे. आमचा बोका अजून शाळेतून आलेला नव्हता, नाहीतर ह्याने अगोदरच खाऊन घेतलं असतं. आता हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, पण त्या अगोदर यावरती आईस क्रिस्टल्स जमा होऊ नये यासाठी एखादा बटर पेपर किंवा फॉईल पेपर लावून घ्यायचा. आईस्क्रीमच्या सरफेसला हा असा टच करून ठेवायचा, त्यामुळे त्यामध्ये हवा जात नाही आणि त्याचे आईस क्रिस्टल्स तयार होत नाही. झाकण लावायचं आणि हा डब्बा फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा. साधारणतः 8 ते 9 तासांसाठी किंवा रात्रभरासाठी हा डब्बा असाच फ्रीझरमध्ये ठेवायचा. मी हा आईस्क्रीमचा डब्बा रात्रभर सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशीच काढला. बघू शकता छान असा आईस्क्रीम सेट झालेला आहे. आता हे आईस्क्रीम मी स्कूपरने तुम्हाला स्कूप करून दाखवते, पण सुरुवातीला स्कूपर जो आहे तो कोमट असलेल्या पाण्यामध्ये घालायचा, त्यामुळे आईस्क्रीम छान असं सेपरेट होतं. बघू शकता किती छान असं रिच आणि क्रीमी हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. कुठेही यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार झालेले नाहीत. अशा प्रकारे आपण छान असं रिच आणि क्रीमी मँगो आईस्क्रीम तयार केलेलं आहे. जितकं सुंदर हे दिसत आहे तेवढंच सुंदर चवीला सुद्धा झालेलं होतं. अगदी हाताखाली असलेलं साहित्यांमध्ये बनवून तयार केलं. आमच्या घरी तर सर्वांना खूप आवडलं. आमोदने मला सांगितलं होतं की स्कूलमधून आल्यावर तो पहिल्यांदा हे आईस्क्रीम खाणार, पण मला माहिती होतं की तो आल्यानंतर मला काही व्हिडिओ शूट करू देणार नाही, त्यामुळे तो येण्याच्या अगोदरच मी हे थोडंसं बाहेर काढून तुम्हाला दाखवलं. अशा प्रकारे मँगो आईस्क्रीम तर आपण बनवलं. आता बनवूयात पुण्याची फेमस मँगो मस्तानी. त्यासाठी इथे मी एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे साखर टाकायची. आंबा कितपत गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर 1 कप दूध घालायचं. गरम करून थंड केलेले हे दूध आहे. त्यानंतर जे मँगो आईस्क्रीम आपण बनवलेलं होतं त्यापैकी 2 स्कूप मी त्या मँगो आईस्क्रीम वापरलेला आहे. तुम्ही आवडत असेल तर व्हॅनिला आईस्क्रीम वापरलं तरीसुद्धा चालेल. 2 ते 3 बर्फाचे खडे घालायचे आणि हे मिक्सरमधून चांगलं फिरवून घ्यायचं. आता सर्व करताना ग्लासमध्ये सुरुवातीला हा मँगो मिल्कशेक घालायचा. त्यानंतर यामध्ये मी मँगो आईस्क्रीम घातलेला आहे. तुम्ही आवडत असेल तर व्हॅनिला किंवा कोणतंही दुसरं आईस्क्रीम वापरलं तरीसुद्धा चालेल. भरपूर असे ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे, कलरफुल टुटी फ्रुटी घालायची आणि पुन्हा हीच प्रोसिजर रिपीट करायची. सगळ्यात शेवटी यावरती आंब्याचे काही तुकडे करून घेतलेले आहेत, ते तुकडे घालून घ्यायचे. वाह, काय मस्त अशी ही मँगो मस्तानी दिसत आहे. हा व्हिडिओ शूट करून 2 दिवस झाले, पण आत्तासुद्धा हे बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर मंडळी, आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तुम्हीसुद्धा या पद्धतीने मँगो आईस्क्रीम आणि पुण्याची फेमस मँगो मस्तानी नक्की बनवून बघा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. मस्तानी बनवेपर्यंत आमोद घरी आलेला होता. एक बनवून ठेवलेला ग्लास तो घेऊन पळून पण गेला, कारण आईस्क्रीम तो आल्यावर काढतो म्हणला होता, पण मी अगोदर काढलेलं होतं, त्यामुळे मस्तानीसाठी त्यांनी अजिबात वाट पाहिली नाही. काय सुंदर ही मस्तानी दिसत आहे. माझ्यासोबत आता खायला तुम्हीसुद्धा या. खात खात प्या किंवा पीत पीत खा, चवीला छानच लागते. आता एक घास खाऊन तोंड खवळलं, त्यामुळे दुसरासुद्धा घास मी खाऊन घेतला. मस्त यम्मी अशी ही मस्तानी झालेली होती. ग्लासमध्ये दिसतोय तो स्टीलचा स्ट्रॉ आहे, तो मी मिशोमधून ऑर्डर केलेला आहे. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा, मी त्याची तुम्हाला लिंक सेंड करेल.
तर मंडळी, या पद्धतीने मँगो आईस्क्रीम आणि मँगो मस्तानी तुम्ही सुद्धा बनवून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना नक्की आवडेल. समर स्पेशल रेसिपीची एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती सुद्धा नक्की जाऊन बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.